परिषदेने या विधेयकाला परत करायला सांगितलं, जॉईंट कमिटीला पाठवलं, 100 आक्षेप नोंदवले गेले, एकही आक्षेप या सरकारने स्वीकारला नाही। उलट मुजोरी करून या विधेयकाचा कायद्यात रूपांतर करण्याकरता तो मसुदा हा राज्यपालाकडे पाठवला आणि तो मसुदा आता जर राज्यपालाने सही केली तर त्याचं रूपांतर कायद्यात होईल। म्हणून आपण सगळेजण रस्त्यावर उतरून याला विरोध करण्याची आपली जबाबदारी आहे। ते विरोध करायचा आणि राज्यपाल महोदयाला सुद्धा एक निवेदन द्यायचं, हा कायदा तुम्ही परत सरकारला फेर विचार करायला पाठवा, ही विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत। जर यांनी विनंती करून आपलं ऐकलं नाही, मग मात्र आपल्याला रस्त्यावर उतरून या सरकारचा एकही मंत्री, या सरकारचे लोक रस्त्यावर उतरणार नाही, आपल्या गावात येणार नाही, याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल। आणि जी कृती समिती आहे त्या कृती समितीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आजच नाही, याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 ऑक्टोबरला पुन्हा तालुक्यामध्ये हे आंदोलन घेऊन जायचं आहे। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे, त्या दिवशी सुद्धा आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे। खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला लिहून दिली, त्या घटनेची पायमल्ली करून अशा पद्धतीचे कार्य करायचे की जेणेकरून घटनेवरच घाला घालायचा, असं काम या सरकारने करायला सुरुवात केलेली आहे। मी हे आंदोलन इथं असंच चालू राहील असं सांगून जे आंदोलनामध्ये जे प्रमुख पक्षाचे नेते मंडळी आहे यांच्याकडून परवानगी मागतो आणि मला जालन्याला जायला रजा द्या अशी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर